सर्व्हिस वरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्च वरती वैभव आणि चांगला फटका. फटका मात्र अप्रतिम आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिला षटकार येतोय. शैलेशच्या बॅटमधून येतोय. अगोदर झालेल्या सामन्यामधील सामनावीरचा पुरस्कार राजेश साळुंके. पिलानी संघाचा स्टार खेळाडू राजेश साळुंके सामन्यावरचा पुरस्कार जिंकलेला. हॅलो हॅलो हॅलो. चंद्रकांत चौधरी सामाजिक कार्यकर्ते लोरेवाडी यांनी सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. चंद्रकांत चौधरी सामाजिक कार्यकर्ते लोरेवाडी. धन्यवाद. धन्यवाद महेश सर. एक धाव पूर्ण केले एका धावेच्या मदतीने. सायकडी संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. वैभव यांचा पुन्हा एकदा सज्ज होत आहे. वैभव गोलंदाजी मारतवरती. इथे मात्र फटका बसलाय. फिल्डर खाली येतोय मात्र फिल्डर पोहोचू शकला नाही. वन बाउन्स. चेंडू फील्ड होत तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात फलंदाजांनी. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्यामध्ये भर पडले. चायकोडी संघाची धावसंख्या पोहोचली ती 34 या आकड्यावरती. धावसंख्या पोहोचली. वैभव यांचा पुढचा चेंडू आणि खराब फटका म्हणावा लागेल. फिल्डर येतोय खाली. पहिला झटका लागतोय चायकोडी संघाला. अजयच्या रूपात पहिला झटका लागतोय चायकोडी संघाला. नवीन फलंदाज दाखल होतोय तो राजू. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज वैभव याचा सामना करेल राजू. स्लोअर फुल टॉच. आणखीन एक झटका लागतोय चायकोडी संघाला. स्लो फुल टॉच दिला होता. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता राजेश यांचा मात्र पूर्णपणे बीट झाले. बॅटची कडा घेतली आणि दुसरा विकेट दुसरा गडी बाद होतो चायकोडी संघाचा. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाली चायकोडी संघाची 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाली चायकोडी संघाची 34 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्च होती तयार होतो तो गोलंदाज पिलानी स्टार संघाचा शिवाजी यांचा पहिला चेंडू. सामना करेल शैलेश. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता शैलेश यांचा मात्र बीट झालेत आणि निर्धाव चेंडू जातोय. पहिला चेंडू
शिवाजींचा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा शिवाजी स्लोअर फुलटा चेंडू होता. जोराचा फटका. इथे मात्र खतरा होऊ शकतो, परंतु 2 धावा पूर्ण केल्यात त्या. शैलेश आणि संदीप दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतात. पुन्हा एकदा सज्ज होतो शैलेश. स्लोअर यॉर्कर पूर्णपणे बीट झालाय शैलेश. निर्धाव चेंडू जातोय. सायकोडी संघाची धावसंख्या पोहोचली 36 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शिवाजी यांचा चेंडू. शैलेशने चांगला फटका आहे. फटका मात्र अप्रतिम आहे. चेंडू जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. स्लोअर चेंडू होता. स्लोअर चेंडूला चांगला अभ्यास म्हणावा लागेल शैलेश याचा. पुन्हा एकदा शिवाजी यांचा स्लोअर चेंडू. आणखीन एक चांगला फटका आहे. 1 बाउन्स. चेंडू जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. आणखीन एक येतोय शैलेशच्या बॅटमधून खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली चायकोडी संघाची. सेहेचाळीस धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. शिवाजींचा पुढचा चेंडू. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण केले आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 3 षटकाच्या समांतर धावसंख्या झाली आहे सायकोडी संघाची 47 या आकड्यावरती. 2 बाद 47. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज समाधान. समाधान यांचा सामना करेल तो शैलेश. चाळकडी संघाचा ओपनिंग फलंदाज शैलेश याला क्लीन बोल्ड केलंय. आणि चाळकडी संघासाठी मात्र हा मोठा धक्का असेल. शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती शैलेश याला बाद केलंय. समाधान यांची चांगली सुरुवात म्हणावी लागेल. शेवटच्या हाणामारीच्या षटकातील सुरुवात मात्र अप्रतिम झाली. नेक्स्ट बॅट्समॅन तयार होतो तो नितीन विचारे. 1 धाव पूर्ण केले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली चायकोडी संघाची धावसंख्या 48 या आकड्यावरती. संदीप चाळके तयार होत आहेत. संदीप चाळकेने मारलेला हा पटका काय लाजवाब पटका आहे. या सामन्यातील पहिल्या चेंडूचा सामना केला संदीप चाळके यांनी आणि पहिल्या चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अनुभवी फलंदाज आहे संदीप चाळके. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. क्लीन बोल्ड झालेत
संदीप चाळके. चांगला कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाकडून. अगोदरच्या चेंडूवरती षटकार मारला होता संदीप, मात्र पुढच्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केलंय. पुन्हा तसं होते गोलंदाज. नेक्स्ट आमच्या बाहेर चेंडू, बॅट्समॅन बीट, चेंडू जाते बॉन्ड लाईनच्या बाहेर. सावकार प्लस वाईड, 5 धावा मिळतील चाळकेवाडीच्या खात्यामध्ये. या 5 धाव्याने चाळकेवाडी संघाची धावसंख्येमध्ये भर पडेल. चाळकेवाडी संघाची धावसंख्या पोहोचले 59 वरती. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज. स्लोअर चेंडू आणि 1 धाव पूर्ण केली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली चाळकेवाडी संघाची 60 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. स्लोअर फुलटॉस, चांगला फटका आहे. आणखीन एक येतोय सावकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते चाळकेवाडी संघाची 64 या आकड्यावरती आणि 65 धावांचं आव्हान असेल पिलानी स्टार संघासमोर. चाळकेवाडी संघाकडून चांगली फटकेबाजी म्हणावी लागेल. पासष्ट धावांचं आव्हान ठेवलंय पिलानी स्टार संघासमोर. हॅलो, हे पहा यानंतरचा होणारा सामना, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा आहे. पुढचा सामना मोरिया राजापुरी वर्सेस ठोसेगर. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस या ठिकाणी दाखल व्हायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. चाळकेवाडी संघ मोरिया राजापुरी वर्सेस ठोसेगर यानंतरचा होणारा सामना. हे बा सन्माननीय आमचे लोरेवाड्याचे संतोष मोरे यांना विनंती की आपण आलेल्या सामन्याचे टॉस उडवायचं आहे. आणि या ठिकाणी संतोष मोरे सामाजिक कार्यकर्ते यांनी दोन्ही संघाने या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येत आहे आणि टॉस उडवायचा आहे. संतोषजी मोरे सामाजिक कार्यकर्ते. पेलानी संघाने बॅट्समन पाठवायचा आहे. पेलानी संघ लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचा आहे.
टॉस टाका. संतोष मोरे टाका टॉच. ठोसगर यांनी टॉस जिंकलेला आहे. काय बॅटिंग घेतली का बॉलिंग? ठोसगर याने टॉस जिंकलेला आहे आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक याने घेतलेला आहे फिल्डिंग. हॅलो, यानंतरचा होणारा सामना ठोसेकर वर्सेस मोरिया राजापुरी. या सामन्याचा नाणेफेक झाली. या सामन्याची नाणेफेक ठोसेकर संघाने जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित करणार आहेत ते फलंदाजीसाठी मोरिया राजापुरी. आणि हा चालू असलेला सामना साळकेवाडी वर्सेस पिलानी स्टार. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज साळकेवाडी संघाचा. पहिला चेंडू, तेज तारणार चेंडू, निर्धाव जातोय निघून विकेट किपरच्या हातामध्ये. राज यांचा चेंडू, निर्धाव. पहिला चेंडू, स्ट्राईकवर येतो राहुल. पुन्हा एकदा राज यांचा पुढचा चेंडू, यॉर्करलेनचा चेंडू. एक धाव पूर्ण करतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आणि चेंडू विकेटच्या पाठी गेला. एक धाव पूर्ण केले. एका धावेच्या मदतीने पिलानी संघाने खातं खोललंय. पुन्हा एकदा सजवते गोलंदाज राज. सामना करेल दीपक. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय राजांच्याकडून. चाळकेवाडी संघाला चांगली सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्चची तयार देतो राज. यंग गोलंदाज आहे. आणखीन एक तेज तरार यॉर्कर चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मारते राज. स्लोअर यॉर्कर. पुन्हा एकदा कीपर बीट, बॅट्समॅन बीट. एक धाव पूर्ण केले लेग बायच्या स्वरूपाने. धावसंख्या पोहोचले पिलानी संघाची 2 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज राज आणि मोठा फटका मारलाय लेग साईडच्या दिशेने. चेंडू जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिला चौकार येतोय राहुलच्या बॅटमधून. या चौकारच्या मदतीने धावसंख्या पोहोचते पिलानी संघाची 6 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6, बिनबाद 6. दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज चाळकडी संघाने पिलानी संघासमोर 65 धावांचं एक भलं मोठं आव्हान ठेवलंय. चोवीस चेंडू
आणि 65 धावांचं आव्हान आहे. पहिले 6 चेंडू झालेत आणि 6 धावा झाल्यात. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. चांगला फटका म्हणाला ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने पिलानी स्टार संघाची धावसंख्या पोहोचली ती 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. ओमकार सामना करतोय राहुल. लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा होते पंचांकडून. अतिरिक्त धावामध्ये भर पडते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज ओमकार. 1 धाव. पिलानी संघाची धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावरती. ओमकार यांचा पुढचा चेंडू. दीपक सामना करेल. निर्धाव ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा होते पंचांकडून. धावसंख्या पोहोचली ती 10 वरती. पुन्हा एकदा ओमकार. निर्धाव चेंडू जातोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज ओमकार आणि एक चांगला फटका विकेट किपरच्या डोक्यावरून सावकार येतोय. दीपकच्या खात्यामध्ये 4 धावा. धावसंख्या पोहोचली पिलानी संघाची 14 या आकड्यावरती. आणि जर पिलानी संघाला 65 भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असेल तर मोठे फटकेबाजी करावीच लागेल. आणि इथे मात्र एक झेलचा प्रयत्न होता परंतु झेल सुटलाय. 1 धाव पूर्ण केले. एका धावेच्या मदतीने पिलानी संघाची धावसंख्या पोहोचली ती 15 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू बाकी असेल. ओमकार यांचा शेवटचा चेंडू आणि मोठा फटका मारलाय. चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन का इशारा अंपायर द्वारा. आणि दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19 धावा. पिलानी स्टार संघाची धावसंख्या झाली 19. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या पिलानी संघाची 19 बिनबाद 19 धावा. चला स्पीडअप घ्यायचं आहे. साळकेवाडी संघ तिसरं षटक धावसंख्या झाले 19 धावा. 2 षटकाच्या नंतर धावसंख्या 19. त्याला स्पीडअप घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज जीवन.
तिसरं षटक घेऊन होते गोलंदाज जीवन. सामना करेल तो पिलानी स्टार संघाचा स्टार फलंदाज दीपक. पहिला चेंडू जीवन यांचा, स्लोअर चेंडू पूर्णपणे पहिला फलंदाज बाद झालाय पिलानी संघाचा दीपक. नवीन फलंदाज आलाय प्रमोद. पुन्हा एकदा जीवन यांचा चेंडू, दुसरा झटका लागतोय पिलानी संघाला. चला नेक्स्ट बॅट्समन लवकरात लवकर यायचंय. पिलानी संघ स्पीडअप घ्यायचंय. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झाली ती 19. या धावसंख्येवरती तिसरा झटका, दुसरा झटका. धावसंख्या आहे 19 धावा. 19 या आकड्यावरती 2 गडी बाद झालेत पिलानी संघाचे. पुन्हा एकदा तयार होतोय जीवन आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये आहे. 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज. डायरेक्ट हिट, क्या लाजवाब, डायरेक्ट हिट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. नितीन विचार यांनी तिसऱ्या धावेला गडी बाद केलाय, धावचित केलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावले होते. विकेट जवळ कोणताही क्षेत्ररक्षक नसल्यामुळे नितीन विचार यांनी त्यांची चांगली क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि चांगली फेकी डायरेक्ट हिट केला. तिसरा झटका लागलाय पिलानी संघाला. नवीन बॅट्समॅन येतोय तो सनी. पुन्हा एकदा चला स्पीडअप घ्यायचंय. चला सामना कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. पुन्हा एकदा जीवन यांचा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. आनंद चाळके. जरा स्पीडअप घ्यायचा आहे. अतिशय उत्कृष्ट असा खेळ चाललाय दोन्ही संघामध्ये. गोलंदाज जीवन यांचा पुढचा चेंडू. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू येतोय, खाली येते. आणखीन एक झटका लागतोय पिलानी संघाला. धावसंख्या झाली पिलानी संघाची 21. पाच चेंडू झालेत. तिसऱ्या षटकातील 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू असेल. नेक्स्ट बॅट्समॅन लवकर द्यायचा आहे. नेक्स्ट बॅट्समॅन येतो तो समाधान. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येतोय जीवन यांचा. शेवटचा चेंडू, स्लोअर फुल टॉच. इथे मात्र खतरा होऊ शकतो. 2 धावा पूर्ण केल्यात त्या. तीन षटकाची समुद्र धावसंख्या झाली ती 23. तीन षटकाच्या समुद्र धावसंख्या झाली पिलानी संघाची 23.
गोलंदाजी मार्च होते गोलंदाज आनंद चाळके. आनंद चाळके एक अनुभवी गोलंदाज चाळकेवाडी संघाकडून शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय. आनंद चाळके याचा पहिला चेंडू निर्धाव येतोय. एक अनुभवी गोलंदाज आहे आनंद चाळके. पुन्हा एकदा आनंद चाळके तयार होतोय आणि एकाच धावेसाठी खेळलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण केले. चांगली गोलंदाजी आनंद चाळके. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा होतोय पंचांकडून. एका धावेने भर होते. पिलानी संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या झाल्या 26. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज आनंद चाळके. ऑफसाईडच्या दिशेने खेळायला हा चेंडू गॅप मध्ये येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि ते मिस अंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावा पूर्ण केल्यात. आनंद चाळके रवींद्र जडेजा सारखी गोलंदाजी करतायत. फटाफट आपले चेंडू षटक संपवत आहेत. पुन्हा एकदा आनंद चाळके यांचा क्लीन बोल्ड. आनंद चाळके यांना पहिला विकेट आनंद चाळकेच्या खात्यामध्ये जातोय पिलानी संघाचा. चला नेक्स्ट बॅट्समॅन लवकरात लवकर यायचं. धावसंख्या झाले पिलानी संघाची. पुढचं संघ ठोसेगर वर्सेस मोर्या राजापुरी सज्ज व्हायचं आहे. ठोसेगर क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे. पुढचा चेंडू आनंद चाळके यांचा. इथे मात्र आणखीन एक विकेट येतोय आनंद चाळकेच्या खात्यामध्ये. या धावसंख्येवरती आणखीन एक विकेट गडी बाद झालाय पिलानी संघाचा. नेक्स्ट बॅट्समॅन लवकरात लवकर. वैभव थोडं स्पीडअप घ्यायचं आहे वैभव. गोलंदाज आनंद चाळके यांची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि इथे मात्र पहिली हॅट्रिक साजरी करतोय आनंद चाळके. पहिली हॅट्रिक घेतली आहे